आहे। आज वार सोमवार 16 फेब्रुवारी रोजी महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी असं 2 महिन्यांचा एकत्रित लाभ 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पैसे कालच तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार होते, परंतु काल रविवार होता आणि बँका या ठिकाणी बंद असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण झालेलं नाही। कारण काल या ठिकाणी सगळीकडे आता सर्वच बँकांना महिला व बालविकास अधिकाऱ्यांना सुट्टी होती। आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्या सोमवारी सर्वांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांनी बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलंय, महाराष्ट्र बँकेत उघडलंय, बँक ऑफ इंडियामध्ये उघडलंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पोस्ट ऑफिस या बँकामध्ये ज्या महिलांनी खातं उघडलंय त्यांना सकाळी 10 वाजल्यापासून आता मेसेज आल्याचा पाहायला मिळालंय। जानेवारी महिन्याचा 1500चा पहिला मेसेज आणि फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा दुसरा मेसेज असं पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी बँकामध्ये आल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे 10 वाजल्यापासून सकाळपासूनच गर्दी बँकेत केल्याचं महिला पाहायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेत हे बघणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत त्या महिलांनी पैसे काढायला बँकामध्ये गर्दी केल्याचं आता पाहायला मिळत आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी पैसे वितरणासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला व उशीर झाला। मागच्या आठवड्यापासून आम्ही पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पाठवत होतो, परंतु काही केल्याने महिलांच्या खात्यावरती पैसे जातच नव्हते। त्याची 2 कारणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहेत। बँकांचा सतत येणारा सर्व्हर डाऊन हा प्रॉब्लेम, तसेच महिलांची केवायसी संदर्भात एक मोठा प्रॉब्लेम झाला होता। ते म्हणजे 50% महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती, 50% महिलांनी केवायसी अजून पण करायची बाकी ठेवली होती। अखेर काल रविवारी संध्याकाळी आता ही सर्व काही केवायसीची प्रक्रिया 100% पूर्ण झाल्या। त्यामुळे आता ज्या महिला राहिल्या होत्या त्या गोंधळातीमध्ये आता महिलांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती मागच्या आठवड्यापासून ज्यांना राहून गेलं होतं, अखेर तो सोन्याचा दिवस आज उघडलाय। आज सोमवार 16 फेब्रुवारी रोजी सरकारच्या माध्यमातून जानेवारी आणि फेब्रुवारी असं 2 महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ थेट बँकेच्या खात्यावरती खटाखट मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, मागील आठवड्यामध्ये 50% महिलांना पैसे बँकेच्या खात्यावरती सरकारने सोडले आहेत। ज्या 50% महिला म्हणजेच किती तर 52 लाख लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सोमवारी पैशांचं वितरण सरकारने जमा करायला सुरुवात केल्या। जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलंय। त्यामुळे आज तुमच्यासाठी हा खूप मोठा अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा दिवस असणार आहे। आज जर पैसे आले नाही तर तुम्हाला पैशांचं वितरण कधी सुद्धा या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे तुम्हाला मेसेज अगदी पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये मोबाईलवर आल्याचा पाहायला मिळणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या। त्यांनी बँकांना स्पष्टपणे आदेश दिले आहेत की आज एकाही लाडक्या बहिणीला अजिबात या ठिकाणी आता शिल्लक ठेवलं जाणार नाही। सरसकट सर्वांच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये गेले पाहिजेत, अशा प्रकारचे कडक आदेश बँकांना दिले आहेत। आणि त्या ठिकाणी सर्व महिलांना पैशांचं वितरण केल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका, अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी दिल्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद आहे आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आदेश दिल्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करावंच लागणार आहे। या 15 जिल्ह्यांची यादी बँकांना काल रविवारी संध्याकाळीच आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती आणि त्यामुळे तशा प्रकारे सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्या महिलांच्या खात्यावरती आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज निश्चित राहायचं आहे। आज कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही, असं स्वतः लाडके भाऊ तुमचे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। मग आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले, ते 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत हे आपण झटपटपणे अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये पुढे बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, यामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। ते म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय जवळपास 13 लाख लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत आता कायमचे बाहेर सुद्धा काढण्यात आलं आहे। आता तुम्ही म्हणाल की कोणाला बाहेर काढण्यात आलंय, याची सुद्धा माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। तुम्हाला ती सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो,
आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज या 15 जिल्ह्यातील एकाही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही। जवळपास 1,40,00,000 लाडक्या बहिणींपैकी 52 लाख लाडक्या बहिणींना आज सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सोडायला सुरुवात केल्या। सकाळी डीबीटीचे बटन दाबताना त्यांनी 15 जिल्ह्यांची जी काही नावे आहेत तर ती नावे आता या ठिकाणी सांगून टाकली आहेत। अधिकृतपणे GR मध्ये नोंदवल्याप्रमाणे ती आता 15 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्या। या 15 जिल्ह्यातील जवळपास आता बघा 152 तालुके या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। 152 तालुक्यातील सर्व महिला आनंदाने आज नाचणार आहेत। अनेक महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना दौऱ्यानिमित्त जात असताना त्यांचा या ठिकाणी गाड्यांचा तापा अडवला आणि त्यांना विचारलं, मागचा जानेवारी महिना संपून गेला त्याचे पण 1,500 रुपये सोडले नाहीत आणि या चालू असलेल्या फेब्रुवारी महिना सुद्धा अर्धा उलटून गेला, म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे 15 दिवस निघून गेले तरी पण तुम्ही आम्हाला पैसे का सोडले नाहीत? असं का तुम्ही करता? एकदाच काय ते सांगून टाका, पैसे देणार आहेत की नाही? आम्ही दररोज वाट बघून बघून कंटाळलो आहोत। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं या ठिकाणी आम्हाला फक्त वाटत असतं, परंतु काय केल्याने आमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत नसतात। असा प्रश्न जेव्हा महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्या आणि आज सोमवारी कोणाकोणाला पैसे या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागलेत काय सांगितले ऐका। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगून टाकलंय, लाडक्या बहिणींनो माफ करा, आम्हाला अर्थ विभागाकडून आता जवळपास 7,200 कोटी रुपयांचा निधी मागच्याच आठवड्यामध्ये प्राप्त झाला होता। परंतु ज्यावेळी चेकिंग झाली त्यावेळी अनेक महिला अशा होत्या, काही महिलांनी KYC केलेली होती परंतु अजून पण 50% महिला KYC करायच्या बाकी होत्या, त्यामुळे मोठा गोंधळ झाला होता। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या 4 बँकेमध्ये सर्वात जास्त महिलांनी आता खातं उघडून ठेवलं आहे। तुम्ही पण याच बँकेमध्ये खातं नक्की उघडलं असणार, म्हणून याच बँकांचा सर्व्हर आता डाऊन आल्यामुळे जवळपास 50% महिलांना पैसे मागच्या आठवड्यामध्ये मिळालेत आणि जेवढ्या पण काही उरलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आज सोमवार त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून करायला सरकारने सुरुवात केल्या। म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये 50% महिलांना पैसे वाटप झालेत, आता फक्त उरलेत 50% महिला। त्या 50% महिलांना आज सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता सरकारने करायला सुरुवात देखील केली आहे। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलंय, हे स्पष्टपणे या ठिकाणी तुम्ही आता समजू शकता। त्याचं कारण म्हणजे सरकारने 50% महिलांना मागच्या आठवड्यामध्येच पैसे वाटलेत, उरलेत फक्त 50% महिला। त्या 52 लाख लाडक्या बहिणींना आज सोमवारी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी करणार असं सांगण्यात आलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, पैसे बँकेत सोडल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका, अशा प्रकारचे कडक आदेश या ठिकाणी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे आज सोमवारी कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येऊ लागले याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा खूप विश्वास आहे, ते जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्त्यापासून वंचित ठेवत नाहीत, दिलेला शब्द ते एकनाथ शिंदे साहेब पाळतात आणि तशा प्रकारे महिलांना पैसे खटाखट जमा झाल्याचा मेसेज आला आहे। आता हे पैसे जमा या ठिकाणी कोणला होऊ लागलेत? लक्षात ठेवा डीबीटीचा जो काही नियम आहे, मागील आठवड्यामध्ये जशा प्रकारे महिलांना ज्या वेळेमध्ये पैसे जमा झाले त्याच वेळेमध्ये महिलांना हे पैसे या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून बँकेत जमा होऊ लागलेत। तर लक्षात ठेवा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 15 जिल्ह्यापैकी पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। त्यानंतर दुसरा गट जो आहे तर तो दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाटप होईल। त्यानंतर असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर तिसरा गट जो आहे तर तो संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत वाटप करण्यात येईल। भलेही रात्री थोडा वेळ लागला तर चालेल, परंतु सर्वांना पैसे बँकेच्या खात्यावरती आज सोमवारी गेलं पाहिजे असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही अधिकृत माहिती या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळत आहे।
मग आता लाडक्या बहिणींनो, आज सोमवार 100% कोणाकोणाचा गोड होणार आहे? जवळपास 100% महिलांनी आता KYC प्रक्रिया तर पूर्ण केल्या आणि त्या सर्व लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आता हे 3,000 रुपये थोड्याच वेळामध्ये आता जमा या ठिकाणी होणार आहे. कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आल्या. ज्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खुललंय, महाराष्ट्र बँक ऑफ इंडियामध्ये खुललंय, विशेषतः पोस्ट ऑफिसमध्ये ज्या ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांनी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या बँकामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. आज सोमवार निमित्त आता सरकारच्या माध्यमातून DBTचं बटन कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी दाबण्यात आलंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे पैशांचं वितरण करत असताना काय वेगळे नियमावली लावल्यात का, असा प्रश्न या ठिकाणी आता सर्वांना उपस्थित होत होता. तेव्हा सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे की आम्ही सर्वांना पैसे जर देत बसलो तर ते आम्हाला पैसे पुरणार देखील नाहीत, ते आम्हाला परवडणार देखील नाहीत. कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची टोटल संख्या जर पाहिली तर आता 2,40,00,000पेक्षा जास्त महिला आहेत. त्यापैकी फक्त आणि फक्त आज सोमवार त्या ठिकाणी बरोबर 16 फेब्रुवारी रोजी 52 लाख महिलांनाच जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी निवडण्यात आला आहे. मग त्या 52 लाख लाडक्या बहिणी नेमकं कोणत्या आहेत हे सुद्धा बघणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तुम्ही पैसे आता येणार, आता मग येणार म्हणून आज वाट बघत असणार, मग येणार म्हणून वाट बघत असता, परंतु काय केल्याने महिलांना पैशांचं वितरण लवकर होत नाही. त्याचं कारण म्हणजे महिलांनी काय केलेलं असतं, KYC करताना काही चुका देखील केलेल्या असतात. त्यामुळे अनेक महिलांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वगळण्यात देखील आलंय. मग आता कोणकोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून आता वगळण्यात आले, याबद्दल काय नवीन नियमावली लावल्या का, असं जेव्हा या ठिकाणी महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले, या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात 1 रुपया सुद्धा जानेवारी फेब्रुवारीचा मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नये, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या. मग जानेवारी फेब्रुवारीचा जो हप्ता आहे सोमवारी आज 16 फेब्रुवारी रोजी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे ते तर बघणारच आहोत. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, त्या ठिकाणी तुम्हाला लगेच यादी सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत ज्या गैरमार्गाने लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागल्या होत्या. त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता पैशांची वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी माहिती आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज सोमवार आहे, आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलंय असं तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणे म्हणू शकता, समजू शकता. त्याचं कारण म्हणजे 50% महिलांना मागच्याच आठवड्यामध्ये पैसे मिळालेत. शेवटच्या टप्प्यातील ज्या अजून 52 लाख लाडक्या बहिणी शिल्लक आहेत त्यांना आज जानेवारी महिन्याचे 1,500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये असं 3,000 रुपयांचा लाभ महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केल्या. DBTचं बटन स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दाबण्यात आले आणि तिकडून DBTचं बटन दाबल्या इकडे महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला सुरुवात झाल्या. मग हे मेसेज कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येऊ लागलेत, त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतो का हे सुद्धा बघणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी अगदी पुढील 2 मिनिटे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघायचा आहे. आता तुम्हाला सांगता आहे ती यादी ज्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की त्या महिलांना अजिबात जानेवारी फेब्रुवारीचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. त्या महिलांना या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वगळण्यात आले. मग त्या महिला कोणत्या आहेत ते सुद्धा झटपटपणे अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये पाहून घेऊया. कृपया लाडक्या बहिणींनो, पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आलाय, तो या ठिकाणी समजून घ्या. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लागू करण्यात आला आहे, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये रेशन कार्डावरती, मग ते पिवळा असेल किंवा केशरी असेल, जेवढ्या पण काही महिलांची नावे आहेत घरामध्ये, तर त्यापैकी फक्त एकाच महिलेचा लाभ त्या ठिकाणी तुम्ही हप्ता घेऊ शकता असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. लक्षात ठेवा, मागच्या वर्षी नियम कसा होता तर घरातील 2 महिला लाभ घेऊ शकत होत्या, परंतु आता तो नियम बदलून घरातील रेशन कार्डावरती जेवढ्या पण काही महिलांची नावे आहेत त्यापैकी फक्त एकाच महिलेला लाभ त्या ठिकाणी आता घेण्यासाठी चान्स आहे. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज वार आहे सोमवार
आज एकाही लाडक्या बहिणीला शिल्लक या ठिकाणी ठेवलं जाणार नाही. भलेही रात्र होईल परंतु सर्वांच्या खात्यावरती पैसे जमा होऊन राहीत. नेमकं कोणाकोणाला पैसे जमा होऊन राहीत, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होऊन राहीत, हे सर्व काही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आली आहे. पहिला नियम लक्षात आला का बघा. तुमच्या रेशन कार्ड म्हणजेच पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डावरती जेवढ्या पण काही महिलांची नावे आहेत त्यापैकी फक्त एकच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आता महिलेला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलंय. हा झाला पहिला नियम. त्यानंतर आता दुसरा नियम, त्या ठिकाणी तिसरा नियम, चौथा नियम आणि पाचवा नियम असं पुढील नियम समजून घ्या. अन्यथा पैसे या ठिकाणी का आले नाहीत याचा विचार करून तुम्ही आज रडत बसाल. आज सोमवार आहे. कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आता तुम्हाला अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. परंतु दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून कोणता लावण्यात आलाय हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी आता बघून घ्यायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पहिला नियम तर तुम्ही पाहिला, तर दुसऱ्या नियमच्या आतमध्ये या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा लावण्यात आल्या. तर ती वेगळी उत्पन्नाची मर्यादा लावण्यात आल्या. ते म्हणजे पहिला कसं होत होतं, फक्त तुमचे स्वतःचे या ठिकाणी उत्पन्न सरकारच्या माध्यमातून चेक केले जात होतं. यामध्ये 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न या ठिकाणी येत होतं. परंतु सरकारच्या माध्यमातून तुमच्या आता पतीचं, तुमच्या सासऱ्यांचं, तुमच्या सासूंचं असं घरातील जेवढ्या पण काही आता रेशन कार्डावरती नावे आहेत त्या सर्वांच्या आता उत्पन्नाची मर्यादा चेक केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे मिळून उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे. पहिला कसं होत होतं, तुमचं स्वतःचं 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे असा नियम होता. परंतु तो नियम बदलून आता घरातील सर्वांचे उत्पन्न जे आहे तर ते सरकारच्या माध्यमातून आता चेक केले जाणार आहे. यामध्ये आता 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे. मग आता लाडक्या बहिणींनो, आता बघा सर्वांचं उत्पन्न म्हटल्यावर 2.5 लाखांच्या वरती तर अनेक महिलांचं जाणारच आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून त्या बहिणींना आता वगळण्यात येणार असल्याची या ठिकाणी माहिती आता समोर येत आहे. हे झाले 2 नियम. लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, आज वार आहे सोमवार आणि आज जर पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात येणार आहे असं स्पष्टपणे तुम्ही समजू शकता. त्याचं कारण म्हणजे 50% महिलांना मागच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झालेत. 50% महिलांना आज सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. सरकारने सांगितलंय भलेही आज रात्र होऊ द्या परंतु पैशांचं वितरण त्या ठिकाणी आता झाल्याशिवाय बँका बंद करू नका असं स्पष्ट आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत. त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्या या ठिकाणी महिलांना खटाखट मेसेज यायला सुरुवात झाल्या. पैसे कसे वाटप होणार आहेत तर लक्षात ठेवा, सरकारच्या नियमानुसार हे पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये पैसे येतील. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी बरोबर 7 वाजेपर्यंत दुसऱ्या गटातील 5 जिल्ह्यामध्ये पैसे येतील. त्यानंतर संध्याकाळी बरोबर 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत तिसऱ्या गटातील 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल. असं आज सोमवारी 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता होऊ लागलं आहे. मग आता लाडक्या बहिणींना आता कोणाकोणाला हे पैसे मिळू लागलेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत. लक्षात ठेवा, ज्या महिलांचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलंय, त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलंय, पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी खातं उघडलंय, महाराष्ट्र बँकेमध्ये ज्यांनी खातं खोललंय, तर त्या सर्व अशा महिलांना पैसे या ठिकाणी मिळू लागलेत. परंतु कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी येऊ लागलेत हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. ती यादी आपण लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे. परंतु या ठिकाणी पुढचा नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलाय. जर तुम्ही आधार कार्डवरील पत्ता जो आहे महिलांनो, जर तुम्ही चुकीचा आधार कार्डवरील पत्ता दिला असेल तर अशा महिलांना या ठिकाणी आता बाहेर काढण्यात आले. बघा महिलांनी काय चुका केलेत की या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका या ठिकाणी तपासणीसाठी घरी येतील म्हणून आधार कार्डाचा पत्ताच या ठिकाणी चुकीच दिलाय. त्यामुळे आता ज्यावेळी आता अंगणवाडी सेविका तपासणीसाठी महिलांच्या घरी गेल्या त्यावेळी आधार कार्डाचा पत्ता चुकीचा दिल्यामुळे आता त्या अंगणवाडी सेविका घरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे महिलांनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिल्याने यामध्ये 8.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्याची माहिती सुद्धा स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आधार कार्डवरील पत्ता जो आहे तर तो व्यवस्थित दिला नसेल तर पटकन जाऊन अपडेट करून व्यवस्थित त्या ठिकाणी देऊन या. यासाठी आता तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे एक अर्ज सुद्धा भरून द्यायचा आहे की आमचा आधार कार्डवरचा पत्ता आम्ही ज्या ठिकाणी राहतोय तर त्या ठिकाणचाच आहे. तो जाऊन आता महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांना तुम्ही विचारू शकता. आता तुम्हाला सांगता आहे
अशा 15 जिल्ह्यांची यादी, ज्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण RDBTच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी सांगतो. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नाशिक, नागपूर, चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली आहे, त्यानंतर आता अकोला, परभणी, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, पुणे शहर असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा, बीड, त्यानंतर पुढचा छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर अहिल्यानगरचा जिल्ह्याचा भाग असेल, तर यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्याचा काही भाग असेल, नांदेड असेल, लातूर असेल, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे. त्यानंतर धुळे जिल्हा असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या जिल्ह्याची आता निवड करण्यात आल्या, ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, पालघर झाल्यानंतर त्याच्या साईडचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय सिंधुदुर्ग झाल्यानंतर पुढच्या जिल्ह्यांची आता निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या. तो जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. आता या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे वितरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.